चंद्रशेखर बावनकुळेंनी धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? संजय राऊतांचा सवाल. तर धस मुंडे भेटीमध्ये मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप. सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांना सांगितलं होतं. वाल्मिक कराड आष्टीमध्ये काम करायला लागल्यानं धसांनी विषय उचलला. अंजली दमान यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपनं सुरेश धसांवर दबाव आणला. मुंडे धस भेटीवर मनोज जरांगेंचा दावा. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस संतापले. अजेंडा लीक झाल्यास मला कारवाई करावी लागेल. सहकारी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा. महाराष्ट्रामध्ये 2017 सालीच करमणूक कर नेहमी करता रद्द करण्याचा निर्णय. छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस चाचणी अंतिम टप्प्यात. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. 8 ते 16 वयोगटात लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेला अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका. शिक्षा माफी तसंच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये धाव. सर्वसामान्यांसाठी खुशखबर. सिडको 3 आठवड्यामध्ये पुन्हा लॉटरी काढणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या रामलीला मैदानावर शपथविधी. उद्याच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार.